हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसांनी आज मी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर चला कंटिन्यू राहा. आणि आज माझा गॅस सिलेंडर संपलेला आहे. तर आज मला तर आज खूप दिवसांनी मी इंडक्शनचा वापर करणार आहे. कमीत कमी वर्षभरानंतर मी आज इंडक्शन काढलेलं आहे. पॅक करून वरती ठेवलेलं होतं सेफ्टीसाठी, कारण मला माहिती होतं कधी कधी ना मला सकाळी लंच करायला थोडंसं घाई असते आणि त्याच्यामध्ये सिलेंडर गेलं ना तर मग अवघड होतं. त्यासाठी मी आधीपासूनच आमच्याकडे इंडक्शन होतं. तर आज त्याचा परत आपण वापर करणार आहोत. तर आज माझं सिलेंडर संपलेलं आहे, तर मला याच्यावर स्वयंपाक करायचा आहे. आणि थोडंसं म्हणजे डिफिकल्ट होतं इंडक्शनवर स्वयंपाक करायला, कारण काय असतं ना, आपल्याला पडलेली असते गॅसची सवय. एकाकडे भाजी टाकली, एकाकडे चपाती टाकली आणि एकाकडे भात लावला, म्हणजे पटकन स्वयंपाक होतो. टिफिन द्यायचा असतो सकाळी त्यामुळे तर इंडक्शनमध्ये थोडंसं अवघड होतं, पण काय नाही, असो. आता 15 तर आज काढलेला आहे. याला छान असं स्वच्छ करून घेतलेलं आधी, त्यानंतर ऑन केलेलं. आणि याच्यामध्ये कमी जास्तचे पण ऑप्शन आहेत, ऑन ऑफ ऑप्शन आहे, डीप फ्राय ऑप्शन आहेत, भरपूर काही ऑप्शन आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही याला मेंटेन करू शकतात. तर आज मी याच्यामध्ये स्वयंपाक करणार होती, कारण मला एकटीसाठीच, आम्ही दोघांसाठीच म्हणजे आरू आणि माझ्यासाठी स्वयंपाक करायचा होता. कारण माझे सासरे आणि आरूचे पप्पा आज बाहेर गावाला गेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मला स्वयंपाक नव्हतं करायचं, तर माझ्यासाठीच करायचं होतं. तर आज मी करणार होती खूप दिवसांनी शेव टमाटरची भाजी. छान आता शेव टमाटरची भाजी करून घेते. आमच्याकडे ज्या लोकांचं कनेक्शन आहे सिलेंडरचं, त्या लोकांना 45 दिवसांनी सिलेंडर भेटणार आहे. आणि ज्या लोकांचं ब्लॅकनी घेतात, जे लोक ब्लॅकने सिलेंडर घेतात, त्या लोकांना 15 ते 20 दिवसांनी सिलेंडर भेटणार आहेत. तर तुमच्याकडे काय झालं आहे, म्हणजे काय आहे तुमच्याकडे, ते पण मला सांगा नक्कीच. आमच्याकडे तो खूप अवघड झालं आहे, कारण सिलेंडरच भेटत नाही आहे. आणि ज्यांना भेटतं आहे तर सिलेंडरवाले एवढे भाव खात आहेत ना, म्हणजे 1200 रुपयाचं किंवा 1400 रुपयाचं सिलेंडरला डायरेक्ट 4-4, 5-5 हजार मागतायत एका सिलेंडरचे. तर ते खूप जास्त होतं आहे, एवढं पण नाही केलं पाहिजे. मी आईला फोन केला होता, तर आई बोलली आमच्याकडे एवढे नाही घेतात, पण आमच्याकडे तर 4-4, 5-5 हजार मागतायत एका सिलेंडरचे. तर खरंच खूप अवघड झालेलं आहे. कधी हे संपेल सगळं आणि कधी पहिल्यासारखं सगळं होईल असं झालेलं आहे. तर असो. तर माझी भाजी छान अशी रेडी झालेली आहे. त्यामध्येच आरू आतमध्ये उठून बसली होती, रडत होती, तर तिला पण थोडंसं सांभाळलं, तिला पण थोडंसं, तिचे पण थोडेसे लाड केले. तिचं असं होतं ना की तिला उठली तर मी पाहिजे, थोडंसं तिचं लाड केलं ना मग तिला बरं वाटतं, मग ती तिची खेळत असते. तिला पण थोडंसं घेतलं, तिचे पण लाड केले, मग परत लागले स्वयंपाकाला. कारण माझं कंटिन्यू असं भाजी चपाती भात कंटिन्यू होतच नाही. मला थोडं थांबून थांबून तिला घेऊन, तिला खेळून मगच माझा स्वयंपाक होतो. खूप वेळ जातो. तर असं काहीसं आहे आजचा दिवस. आणि तुमच्याकडे काय चाललं आहे सिलेंडरचं भेट. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आणि जोपर्यंत माझे सबस्क्रायबर्स वाढणार नाही तोपर्यंत मी मोठे कंटेंट नाही ठेवणार आहे. तुम्ही लोक माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला खूप प्रेम देत आहे, त्यासाठी थँक्यू. आणि तसंच माझा लॉंग व्हिडिओला पण प्रेम देत राहा, तर मी मोठे कंटेंट ठेवेल. तर चला भेटूया नेक्स्ट पुढच्या एका छानसा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.